अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त आज भक्तांचा जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले। गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या या यात्रेचा आज रामनवमीच्या दिवशी उत्साहात समारोप झाला। संपूर्ण महाराष्ट्रासह विविध भागातून हजारो भाविक या ठिकाणी दाखल झाले होते। रामनवमी निमित्त सावंगा विठोबा नगरी पूर्णपणे भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली होती। तसेच धार्मिक गजरात परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने विटेवर कापूर ठेवून पूजा अर्चा केली आणि कापूर प्रज्वलित करून आपल्या मनोकामना व्यक्त केल्या। या पवित्र प्रसंगी सावंगा विठोबा येथील अवधूत महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दर्शनासाठी तब्बल 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या। तरीही भाविकांमध्ये अपार श्रद्धा आणि उत्साह पाहायला मिळाला। यात्रेच्या शेवटच्या दिवशी हजारो भाविकांनी दर्शन घेत रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला। स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने यात्रेचे उत्तम नियोजन करण्यात आले होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती। एकूणच सावंगा विठोबा येथील रामनवमी उत्सवाने संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने भरून गेला असून ही यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही यशस्वीरित्या पार पडली। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती। नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत चालणारी संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यात प्रसिद्ध असलेली यात्रा म्हणजे श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील यात्रा। श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रासह प्रसिद्ध असून या ठिकाणी भाविक भक्त आज रामनवमी निमित्त दाखल झालेले आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता का संपूर्णपणे भाविक भक्त आहे आणि भाविक भक्त असताना हे या ठिकाणी तब्बल 1 ते 1.5 किलोमीटरपासून हे रांगच लागलेली आहे आणि संपूर्ण भाविक भक्त ठिकाणी जे दाखल झालेले आहे हे रामनवमी निमित्त आज येथील दर्शनाकरता या यात्रेमध्ये दाखल झालेले आहे आणि ही यात्रा तब्बल गुढीपाडवापासून ते रामनवमीपर्यंत चालते आणि या ठिकाणी उद्याला भव्य दिव्य स्वरूपाचा एक महाप्रसादसुद्धा आयोजित केलेला आहे आणि भक्ताची रीत बघता का या ठिकाणी आज भक्त भरपूर आलेले आहे आणि भक्त भरपूर आले असता आपण बघू शकतो का ही जी रांग आहे हे तब्बल रांग 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि भक्तगण आपल्यासोबत जुळलेले आहे आणि 1 किलोमीटरच्या अंतरावर आज ही रांग असून आज रामनवमी निमित्त या ठिकाणी भक्तांचा जनसागरसुद्धा उलटलेला दिसत आहे आणि भक्त दूरदूरून आलेले आहे आणि आपण बघू शकतो का आपल्या एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून थेट आज आपण सावंगा विठोबा या ठिकाणी दाखल झालेलो आहे आणि दाखल झालो असता या ठिकाणी संपूर्णपणे भाविक भक्त आपल्या दर्शनासाठी रांगेतसुद्धा शिस्त पद्धतीने लागलेले आहे आणि विशेषतः म्हणजे या ठिकाणी भाविक भक्त आपण दादा काय सांगाल? कुठून आले? आम्ही मंगळूर दस्तगीर। किती वर्षापासून येऊन झाले या ठिकाणी? आता आमचे आजोबा वडील यांच्या आधीपासून येऊन राहिलो तरी 25-30 वर्षापासून चालूच आहे। आजही दर्शनाला येत आहे।